नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे संकष्टी चतुर्थी 2 ऑगस्ट 2026, वार आहे रविवार. या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. तर त्या दिवशी आपण गणपती बाप्पांची सेवा पूजा कशी करायची असते, कशासाठी आपण ही सेवा पूजा करत असतो, आपल्या आयुष्यातले जे काही अडथळे असतील ते दूर व्हावेत, त्यासाठी आपल्याला बाप्पांना कसं प्रसन्न करायचं असतं, या दिवशी काय करावं, चला आता आपण सविस्तर जाणून घेऊया. बघा, हिंदू धर्मातील प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते आणि ही चतुर्थी आहे ना बघा, संकट हरणारी अशी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे आपल्याला बघा या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, ज्यामुळे आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि सुख समृद्धी येते आपल्या आयुष्यामध्ये. आणि बरेच जण आपण उपवाससुद्धा करत असतो, आपल्याला उपवाससुद्धा करायचा आहे. तर बघा, चंद्रोदय झाल्यावर आपल्याला काय करायचं असतं, तर चंद्रदेवाला सुद्धा अर्घ्य देऊन उपवास काही जण सोडतात. म्हणजे काही जणांकडे अशी सुद्धा पद्धत असते. आणि गणपतीची पूजा केल्याने बघा काय होत असतं, तर बुद्धी आणि शुभ फळे प्राप्त होत असतात. त्यामुळे ही संकष्टी चतुर्थी अतिशय खूप महत्त्वाची आहे. आणि ही संकष्टी चतुर्थीचे बघा महत्त्व खूप मोठे आहे. या दिवशी आपण जर भगवान गणपतीची पूजा जर केली तर आपल्या घरामधील, आपल्या वास्तूमधली जी काही नकारात्मकता असते, ऊर्जा असते, ती दूर होत असते आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता ऊर्जा ही निर्माण होत असते. आणि बघा, तुम्हाला मी आधी सांगितलं की गणपती बाप्पाची पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात, अशी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. कोणतीही आपले कठीण कितीही मोठी इच्छा असू द्या तरी ती आपली पूर्ण होते. तर हे गणाधिप संकष्टीचे हे व्रत सूर्योदयापासूनच सुरू होते आणि चंद्रदर्शन झाल्यावरच पूर्ण होते. चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप महत्त्वाचे मानले जाते. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत संपते. तर आपल्याला उद्या सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. या दिवशी शक्यतो बघा लाल रंगाचे वस्त्र परिधान तुम्ही करू शकता, हे अतिशय खूप शुभ मानले जाते. आणि आपण तर सगळेच करत असतो, असे काही विशेष दिन असतात त्यावेळेस आपण बघा देवघर आपलं स्वच्छ करतो, सगळे संपूर्ण देवांना आपण आंघोळ घालतो, तसं आपल्याला सगळं करायचं आहे. आणि गणपती बाप्पांना सुद्धा उद्या आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकता, पंचामृताने करू शकता किंवा फक्त दुधाने करू शकता. असं केलं तरी चालेल. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला उद्या गणपती बाप्पाची पूजा सेवा करायची आहे. आणि बघा, सर्वात महत्त्वाचं तर अभिषेक कसा करायचा आहे तुम्ही, तर बघा गणपती अतुर शीर्ष तुम्हाला पठण करायचं आहे 11 वेळा. आणि जरी 11 वेळा शक्य झालं नाही, फक्त तुम्ही एकदा बोला, म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही गणपती अतुर शीर्ष पठण करून तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. तर आता हा अभिषेक कोण करू शकतं, बघा आपल्या घरामधला आपण सगळे आपण करू शकतो, असं कोणी नाही की कोणी करावं आणि कोणी नाही. तर महिलांनी करू शकता, पुरुषांनी करू शकता किंवा तुमच्या मुलांनी सुद्धा केलं तरी चालणार आहे. आणि बघा, शक्यतो लहान मुलांनी जर अभिषेक केला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तर अतिशय खूप चांगला आहे. कारण तुम्हाला सांगते, त्यांच्या प्रगतीमध्ये वाढ होते, त्यांच्या अभ्यासामध्ये सुद्धा प्रगती होते, त्यांची बुद्धीसुद्धा तल्लख अशी बनते. त्यामुळे शक्यतो तुमच्या मुलाकडनं तुम्ही जर सेवा करून जर घेतली तर अतिशय उत्तम आहे. जर शक्य नसेल तर तुम्ही स्वतः करा, पण करा, ते महत्त्वाचं आहे. कारण ही संकष्टी चतुर्थी अतिशय खूप महत्त्वाची आहे. आणि गणपती बाप्पाला बघा लाल रंगाचं फूल हे अतिशय प्रिय आहे. तर तुम्ही उद्या जास्वंदाचं फूल अर्पण करू शकता. आणि जरी नाही शक्य झालं तर इतर कोणती जरी फुलं अर्पण केली तरी चालणार आहे. तर तुम्हाला असा अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पाला ज्या काही गोष्टी प्रिय आहेत त्या आपल्याला अर्पण करायच्या आहेत. त्यांना मोदकांचा उद्या नैवेद्य दाखवायचा आहे. गुळ खोबऱ्याचं तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. परत तसंच मोतीचूर लाडूसुद्धा तुम्ही त्यांना अर्पण करू शकता. म्हणजे ज्या काही गोष्टी असतात त्या आपल्याला करायच्याच आहेत. परत त्याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे येतं ते म्हणजे दुर्वा. तर दुर्वासुद्धा गणपती बाप्पाला प्रिय आहेत. तर दुर्वासुद्धा आपल्याला अर्पण करायच्या आहेत. तर या दुर्वा तुम्ही तुमच्या मुलांकडनं अर्पण करून घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतः केलं तरी चालेल. आणि जरी बघा तुम्हाला शक्य झालं नाही, गणपती अतुर शीर्ष पठण करणं शक्य झालं नाही, तर फक्त तुम्ही श्रवण करा. काय करायचं, यूट्यूबला लावून द्यायचं आणि फक्त श्रवण करायचं. आणि बघा, शक्यतो तुम्हाला सांगते, जर नाहीच तुमच्याकडनं पठण झालं गणपती अतुर शीर्ष तर तुम्ही गणपती स्तोत्रसुद्धा बोलू शकता. आपल्या स्वामींच्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेलं आहे गणपती स्तोत्र. परत त्याच्यासोबतच गणपती अतुर शीर्षसुद्धा आहे. तर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही बोला. आणि जरी नाही शक्य झालं तर फक्त तुम्ही एक मंत्र बोलायचा आहे. हा मंत्र असा आहे, तो म्हणजे ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. हा मंत्र तुम्ही बोलू शकता. किंवा अजून एक मंत्र तुम्हाला सांगते, तो सुद्धा तुम्ही बोलू शकता. तर हा मंत्र असा आहे, मंगलमूर्ती विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा, मंगलमूर्ती विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा. तर हा असा मंत्र दोघांपैकी एक तुम्ही बोलू शकता.
ओम गणपते नमः किंवा मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशनं कृपा करा असं बोलून जरी तुम्ही अभिषेक केला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तरी चालणार आहे। आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तुम्ही पाण्याने करू शकता, पंचामृताने किंवा दुधाने फक्त केला तरी चालणार आहे, तुमच्या इच्छेनुसार बघा। आणि हे तीर्थ काय करायचं आहे नंतर, तर ते तीर्थ गणपती बाप्पाच्या मूर्तीवरचं तीर्थ अभिषेकचं आपण घरातल्यांनी सगळ्या सदस्यांनी घ्यायचं आहे, प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे। तर तुम्हाला असं गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे, परत त्यांना अष्टगंध, हळदी कुंकू वगैरे, अक्षता वगैरे अर्पण करायचे आहेत, फुलं वगैरे सगळं काही अर्पण करायचं आहे, धूप दीप तुम्हाला लावायचा आहे, अशा काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत उद्या। आणि बघा आवर्जून उद्या तुम्हाला संध्याकाळी कापूरसुद्धा जाळायचा आहे घरामध्ये, कापूर आणि लवंग जाळायचं आहे संध्याकाळी। आणि तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे मंत्र, मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशनं कृपा करा। जोपर्यंत लवंग पूर्ण जळत नाही, तुम्हाला कसं करायचं ते सांगते। कापूर घ्यायचा एक आणि त्याच्यावर 2 लवंग ठेवायचं, असं करायचं आहे। आणि पूर्ण लवंग जळेस्तोवर, पूर्ण त्याची राख होतपर्यंत आपल्याला मंत्र चालूच ठेवायचा आहे। तर तुम्ही हा मंत्र बोलायचा सांगितला तर तो, किंवा तुम्ही ओम गणपते नमः किंवा श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः हे सुद्धा असं बोलू शकता। आता तुम्हाला समजलं असेल तर अशी आपली साधी एकदम सिंपल अशी पूजा सेवा करायची आहे। बघा गणपतीची पूजा करायची म्हणजे काही लई मोठं असं काही नाही, अहो आपण बाकीच्या सगळ्या सेवा करतोच, तर त्यातलीच ही एक अशी सुंदर सेवा आहे गणपती बाप्पाची। तर गणपती बाप्पाची पूजा केल्याने आपलं ज्ञान वाढतं, आपली बुद्धी वाढते। गणपती बाप्पा हे विद्येचे सुद्धा देवता आहेत, ते बुद्धी आपल्याला प्रदान करत असतात, यश प्रदान करतात। आपली जी काही आपल्या आयुष्यातली संकटे दुःखे असतील, काही किती मोठी संकट विघ्न असतील तर ते नक्की दूर करतात, कारण अर्थात त्यांचं नाव विघ्नहर्ता आहे, तर आपली विघ्नसुद्धा हे दूर करतात। फक्त आपली तेवढीसुद्धा श्रद्धा हवी। बघा निस्वार्थपणाने कोणतीही सेवा केली तर आपल्याला त्याचं फळ हे भेटतं म्हणजे भेटतंच। आणि या ज्या काही गोष्टी आपल्या असतात, छोट्या मोठ्या सेवा असतात, त्या आपण कराव्याच, कारण त्यानेसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप एक छान असा बदल आपल्याला दिसत असतो, अनुभवायला मिळतो। आणि आपल्या घरामध्ये सुद्धा बघा काही निगेटिव्हिटी राहत नाही, सगळी पॉझिटिव्हिटी होते आपल्या। तशीच आपल्या नवऱ्याची प्रगती सुधारते नाही का, त्यांच्यासुद्धा आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी असतात, अडथळे असतात, ते नक्की दूर होतात, त्यांचीसुद्धा प्रगती होते। आणि तुमचे मुलंसुद्धा अभ्यासामध्ये हुशार होतात, कारण की बघा प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला जर तुम्ही तुमच्या मुलांकडनं गणपती बाप्पाची अशी पूजा सेवा अशी साधी सिंपल अशी करून जर घेतली ना, गणपती अथर्वशीर्ष तुम्ही पठण करून घेतलं तुमच्या मुलांकडनं, किंवा फक्त एखादा मंत्र तुम्ही सांगितलं आणि ते जर बोलले तुमची मुलं मंत्र आणि तसं जर केलं, किंवा तुम्ही फक्त बाजूलाच मुलांच्या बाजूला बसले आणि तुमच्या मुलांकडनं तुम्ही अभिषेक जर करून घेतला, तुम्ही स्वतः मंत्र स्तोत्र सगळं पठण करून फक्त अभिषेक जरी करून घेतला ना, तरी बघा वर्षभरामध्ये तुम्हाला सांगते तुमच्या मुलांमध्ये इतका छान बदल होईल ना, खूप छान बदल होईल, तुम्हाला स्वतः अनुभव येईल। कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत, विद्या प्रदान करतात आपल्याला। कारण की बघा आपल्या सगळ्यांना अशी इच्छा असते ना की माझी ही इच्छा पूर्ण व्हावी, परत माझी ही कामं आहेत ही कधी त्याच्यामध्ये काही अडथळा येऊ नये, माझी सगळी विघ्न दूर व्हावीत, असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं असतं की आपली प्रगती व्हावी। त्यामुळे बघा गणपती बाप्पाची सेवा अतिशय महत्त्वाची आहे आपल्या आयुष्यामध्ये। ते तुम्हाला सांगते दिवसभरामध्ये संकष्टी चतुर्थी आहे तर गणपती बाप्पाची आरतीसुद्धा करायची आहे, लक्षात घ्या। आणि या दिवशी बघा तुम्हाला सांगते आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला चंद्राला सुद्धा अर्घ्य द्यायचं आहे आणि सकाळी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचंच आहे, सूर्यदेवाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। कारण ही छोट्याशा कृतीने बघा तुमचं नशीब हे बदलू शकतं। तुम्ही सुद्धा संकष्टी चतुर्थीला व्रत करता का नाही करत, पण तुम्हाला याशिवाय आपण जे काही सेवा करतो ते महत्त्वाचे असते। आणि आता सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला जर समजा इच्छापूर्तीसाठी काही महत्त्वाचे उपाय हे पाहिजे असतील तर मला नक्की तुम्ही कमेंट करा, मग मी त्या संदर्भात व्हिडिओ नक्कीच तुम्हाला शेअर करेल। तर तुम्हाला अशी उपासना करायची आहे, गणपती बाप्पाची पूजाविधी अशी करायची आहे, तर तुम्हाला समजलं असेल तर। आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि कमेंट करायला मात्र विसरू नका, एक कमेंट नक्की करा। तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ। तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराज यांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।